आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. सोमवारपासून व्यावसायिक ग्राहकांसाठी आणखी 20% LPG द्यायची तयारी केंद्र सरकारनं दाखवली आहे. त्यामुळे राज्यांना त्यांच्या मासिक सरासरीच्या एकूण 50% LPG सोमवारपासून मिळेल. खासगी उपहारगृह, ढाबे, हॉटेल, कंपन्यांमधील उपहारगृह, राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे चालवली जाणारी भोजनगृह, अन्न प्रक्रिया आणि डेअरी उद्योगाला हा व्यावसायिक LPG देताना प्राधान्य दिलं जाणार आहे. याशिवाय 5 किलोचे सिलेंडर घेणाऱ्यांनाही प्राधान्य द्यायचे निर्देश केंद्रीय पेट्रोलियम सचिवांना सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात दिले आहेत. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना ईद आणि नवरोजच्या शुभेच्छा दिल्या. हे सण या प्रदेशात शांतता, स्थिरता आणि समृद्धी आणतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान मोदींनी महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवरील अलीकडच्या हल्ल्यांबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आणि अशा हल्ल्यांचा तीव्र निषेध केला. जगाशी स्पर्धा करण्यासाठी विद्यापीठांमध्ये आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असणारा अभ्यासक्रम असणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं आहे. मुंबईत लोकभवन इथं रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभात ते आज बोलत होते. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीनं येत्या 23 मार्च रोजी नवी दिल्ली इथं जागतिक जल दिवस परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेच्या उद्घाटन सत्राला केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील तसंच उद्योग क्षेत्रातील वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. उद्योगांसाठी पाणी या विषयावरील आधारित ही परिषद शाश्वत जल व्यवस्थापनासाठी संवाद, नवोन्मेष आणि सहकार्य यासाठी राष्ट्रीय व्यासपीठ म्हणून कार्य करेल, असं मंत्रालयानं म्हटलं आहे. चंद्रपूरच्या जलनगर वॉर्ड परिसरातून मेफेड्रोन या अंमली पदार्थाचा मोठा साठा स्थानिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं जप्त केला आहे. यात 55 ग्रॅम MD पावडर आणि दुचाकीसह सुमारे 3.5 लाख रुपयांचा मुद्देमाल असून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. उद्या आणि परवा संपूर्ण विदर्भात हवामान सामान्य राहणार असून परवा आणि निर्वा अर्थात 24 आणि 25 मार्च रोजी पुन्हा चंद्रपूर, गडचिरोलीसह यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यात देखील वादळी पर्जन्यमान राहू शकतं, असा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.